तर भांडूपमध्ये मनसेची पहिली बंडखोरी समोर आलेली आहे। भांडूपमध्ये मनसेकडून यावेळेस एका उमेदवारांना बंडखोरी केल्याचं कळतंय। भांडूपमध्ये त्यामुळे आता नेमकं काय समीकरण होतंय हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। मात्र मनसेची पहिली बंडखोरी खरं तर भांडूपमध्ये झालेली आहे। भांडूपमध्ये त्यामुळे नेमकं काय घडतं बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। मनसेचे उमेदवार हे इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी न दिल्यानं आता भांडूपमध्ये ही बंडखोरी झाल्याचं बोललं जातंय। उमेदवारी नाकारली जात असल्यानं अनेक ठिकाणी नाराजीचा सूर आपण बघतोय। मात्र भांडूपच्या वॉर्ड क्रमांक 114 या ठिकाणी मनसेत बंडखोरी झालेली आहे आणि बंडखोरी केलेल्या उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केल्याचं आपण या फोटोमध्ये बघू शकतोय। भांडूपमध्ये वॉर्ड क्रमांक 114 मध्ये मनसेत बंडखोरी झालेली आहे। मनसेची ही पहिली बंडखोरी म्हणावी लागेल। भांडूपच्या वॉर्ड क्रमांक 114 मध्ये मनसेमध्ये बंडखोरी झालेली आहे। अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केल्याचंही कळतंय। वॉर्ड क्रमांक 114 मधून त्या इच्छुक होत्या, मात्र त्यांना उमेदवारी न दिल्यानं त्यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। अनिशा माजगावकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। वॉर्ड क्रमांक 114 मधून अनिशा माजगावकर या इच्छुक होत्या, मात्र उमेदवारी नाराज होते याची मला पूर्ण कल्पना आहे। आमचाही आग्रह होता, मी त्यांच्या भावांना समजू शकतो, पण त्यांनी सन्मान्य राजसाहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन फॉर्म मागे घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे। नाही याची मला कल्पना नाही आहे। तुम्हाला नितीन सरदेसाई किंवा बाळानंदगावकर सांगू शकतो। ओके, ही बंडखोरी समोर आलेली आहे। अनिशा माजगावकर या वॉर्ड क्रमांक 114 यात मोठी बातमी समोर येते आहे। भांडूपमध्ये माजी नगरसेविका अनिशा माजगावकर यांनी बंडखोरी करत आज स्वतःचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। स्वतः अनिशा माजगावकर TV9 मराठीशी सर्वप्रथम बोलणार आहेत। नेमकी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यामागे त्यांची काय प्रतिक्रिया आहे। अनिशाताई, तुम्ही 114 नंबर वॉर्डमधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। मुंबईतली मनसेतली ही सगळ्यात पहिली बंडखोरी दिसते मुंबई महापालिकेतली। खरं तर ही बंडखोरी नाही, सन्माननीय राजसाहेबांनी खरं तर सन्माननीय राजसाहेबांनी आज त्यांच्या म्हणजे म्हणतात ना, भावासाठी त्यांनी भावनिकतेने सगळं युती केलेली, परंतु आज शिवसेनेने त्यांच्या पदरात चांगल्या सीट पाडून घेतल्या, परंतु आमच्याकडल्या येणाऱ्या सीट दिल्या नाहीत। जसं की संतोष दुरी असतील, सन्मान देशपांडे साहेब असतील, अशा बरेच नगरसेवक होते की ते पुन्हा निवडून येऊ शकत होते। त्यातलीच ही एक भांडूपमधली सीट होती की ती निवडून येण्यातली मनसेची सीट होती आणि ती आज दिलेली नाही आमच्याकडे। त्यासाठी मी सन्माननीय राजसाहेबांना खूप आभार मानते की त्यांनी खूप प्रयत्न केले की आपल्या चांगल्या कार्यकर्त्यांना सीट मिळावे, परंतु शिवसेनेने ते स्वतःच्या पदरात चांगलं पाडून घेतलं आणि बाकीचं जे काही होतं ते आमच्या पदरात पाडलं। भावनिकतेच्या म्हणजे भावाने साथ दिली, पण दुसऱ्या भावाने साथ देणं अपेक्षित होतं, परंतु तसं काही घडलेलं नाहीये आणि माझ्या कार्यकर्त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे। जो विभागातल्या जनतेने सांगितलेले आहे, शिवसैनिक बोलतायत की आम्हाला तुमच्यासारखी एक कार्यतत्पर नगरसेविका पुन्हा पाहिजे होती, म्हणून आम्ही तुम्हाला साथ देते, तर तुम्ही आमच्या साथीला साथ देण्यात यावी म्हणून मी अपक्ष फॉर्म भरते। अनिशाताई, काल राज ठाकरेंनी पक्षाच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सगळ्यांना मार्गदर्शन केलं। त्यांचं असं म्हणणं आहे की ही महापालिकेची निवडणूक मराठी अस्मितेची, मराठी माणसासाठीची आहे। जे काही मिळालं, जे काही गेलं, पण मराठी एकजुटीसाठी आपण लढलं पाहिजे, एकजूट दाखवली पाहिजे। असं असताना तुम्ही आज अर्ज भरता आहात अपक्ष। नाही, माझं म्हणणं असं आहे, बरोबर बोलतंय साहेबांनी जे सांगितलं, मराठी अस्मितेसाठी आणि मराठी एकजुटीसाठी आपण लढतोय आणि माझंही तेच म्हणणं की मराठी अस्मिता आणि मराठी एकजुटीसाठी